कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जावई बापू या ना या। आओ आओ बघा कोण आलंय ते। अरे आधिपत्यराव, अरे असं बाहेर काय करताय? आत या। हो मी चहा टाकते या। नाही 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 चहा नको, आता थोडा थांबायला वेळ नाही, मला निघायचं आहे लगेच। अहो एवढं रागवलत का आमच्यावर? नाही मी रागवलेलो नाहीच आहे, मला तेच म्हणायचं होतं। मला वाटतं की तुम्हीच रागवला असशील माझ्यावर। नाही रागवलत ना, मग चला चहा घ्या। नाही 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 नको, मास्तरीनबाई यायची वेळ झाली आता, त्याच्या आधी निघतो मी। अहो मग चांगलं आहे ना, ते येईपर्यंत थांबा ना, चहा घ्या। हा नाही त्या यायच्या आधीच तर निघायचं मला। तर मी तुम्हाला एवढं सांगायला आलोय की एकदा तुम्ही मास्तरीनबाईसनी समजावता काय? मी समजावून समजावून थकलो, पण त्याचा काय उपयोग होईना झालाय। तुम्ही एकदा फक्त बोलता का त्यांच्या संग? म्हणजे काय झालंय काय? खरं सांग काय, मला इथे येताना स्वतःलाच एवढा अपराधी वाटत होतं की नाही, काय तोंडाने येणार तुमच्याकडे? तुम्ही म्हणणार की अधिपतीराव तुम्हीच स्वतःच्या हातानं आमच्या पोरीला बाहेर काढले। मलाच कसं तरी वाटत होतं। मी तुम्हाला खरं सांगतो, मास्तरीनबाई विषयी माझ्या मनात काय सुद्धा रागवेग नाही आहे। मी फक्त आई साहेबांनी जो शब्द दिला तो मी मास्तरीनबाईंनीच दिला, तो पाळलाय बस। माझी अवस्था म्हणजे ना तळ्यात ना मळ्यात अशी झाली। तुम्हाला जसं वाटतं की नाही की आपली पोरगी सासरी नांदायला जावी, उलट त्याच्यापेक्षा जास्त खरं तर आम्हाला वाटते, पण त्यासाठी मास्तरीनबाईंचं मन वळवणं महत्त्वाचं आहे। तेवढंच सांगायला आलो, आणि ते तुम्हीच करू शकता। बघा नाही म्हणलं तरी मास्तरीनबाईंचा पण जरा दोष आहे, त्यांनी लई ताणलं हो, एवढं नाही करायला पाहिजे त्यांनी। नाही म्हणजे आम्ही बोललोय तिला याविषयी, पण ते जो पण आहे ना, तोच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम। आमच्या आईसाहेबांचं मन खरंच लय मोठं आहे। मास्तरीनबाईंनी जरा हट्ट सोडला ना तर आईसाहेब त्यासनी लगेच माफ करते। त्या आईसाहेबांबद्दल त्यांच्या डोसक्यात जी आडी आहे ना, ती तेवढी त्यांनी काढली पाहिजे। हे सारखं आपलं संशयाचं दूध घेऊन फिरायचं काय गरज आहे मला सांगा? सगळं चांगलं चाललेलं इसकटून। नाही खरं बरोबरच आहे तुमचं, पण आता आम्ही तिला काय बोलणार आणि ती तरी आमचं काय ऐकणार सांगा बरं? आमचं कसं आहे तुम्हाला माहिती आहे, आईसाहेब म्हणजे आमच्यासाठी दैवत आहे। आम्ही आईसाहेबांविषयी काय बी चांगलं बोललो तर मास्तरीनबाईची सरळ घेतच नाहीत। तुमचं तसं नाही आहे ना, त्यामुळे तुम्हीच त्यासनी सांगू शकता आणि तुम्हीच त्यांना समजावा। आम्ही प्रयत्न करतोच आहोत, पण मी काय म्हणतो, हे प्रकरण मिटवण्यासाठी तुम्हीच प्रयत्न करा ना। मी अजून काय प्रयत्न करू बाबा, तुम्ही सांगा। आम्हाला काय वाटत नाही काय मास्तरीनबाईंनी आमच्या घरी येऊन राहावं? आमचे हात बांधलेले आहेत, आम्ही प्रयत्न करून झाले, त्यानं काय घडलं नाही म्हणताना मी तुम्हाला सांगायला, आणि तुम्ही मास्तरीनबाईंनीच सांगा। आता तुम्ही आमच्या आईसाहेबांनी सांगायला त्यांना भेटायला आमच्या घरी आलाच होता की काय घडलं त्यांनी? म्हणजे तुम्हाला कसं काय कळलं? कोणी सांगितलं हे? काय घरच्या गोष्टी आहेत, त्या काय कळायच्या राहत नाहीत। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।